नमस्कार मंडळी. आपण सारी एकाच देवाची लेकरे आहोत. ही वाक्ये पुस्तकात राहतात आणि युगानुयुगे माणसे जातीवरून वितंडवाद करतात. माणसाची योग्यता त्याच्या कर्मावरून ठरत असते, जातीवरून नाही. शबरी, चोखा, रोहिदास अशा अनेक भक्तांना परमेश्वराने जातीवरून कधी दूर केले नाही. देव जातपात मानतच नाही. मंडळी, देवदेश आणि धर्माच्या या भागात आपण ऐकतोय शबरीची कथा. पूर्वजन्मी ही शबरी कुणा राजाची राणी होती. खऱ्या संतांचा संग व्हावा अशी तिची इच्छा होती. म्हणून राणीचा पुढचा जन्म भिल्ल जातीत शबरीच्या रूपात झाला. शबरीच्या लग्नात तिच्या वडिलांनी भोजनासाठी बऱ्याच बकऱ्या आणल्या होत्या. ही हिंसा शबरीला नको होती. तिने मध्यरात्रीच घर सोडले. ती पंपा सरोवराच्या तीरी मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ येऊन राहू लागली. ऋषीमुनी ज्या मार्गाने स्नानाला जात तो मार्ग ती झाडून ठेवत असे. एक दिवस मातंग ऋषींनी विचारले, तू आहेस कोण? ती म्हणाली, मी भिल्लकन्या शबरी. ऋषीने तिला हीन जातीची असूनही आश्रमात राहण्यास सांगितले. तिला राममंत्राची दीक्षा दिली. काही दिवसांनी ते ब्रह्मलोकात जाण्यासाठी निघाले. शबरीला म्हणाले, श्रीराम कधी ना कधी तुझ्या झोपडीत येतील. कधी ते माहीत नाही. ते अयोध्येत प्रकट झाले आहेत. शबरी रोज झोपडी स्वच्छ ठेवीत असे, फळे आणून ठेवीत असे आणि दिवसभर राममंत्र जपत असे. राम कधी येतील त्यासाठी ती रोज तत्पर असे. एके दिवशी राम लक्ष्मण खरंच तिच्या झोपडीत आले. शबरीने बोरांचे द्रोण आणले आणि आंबट बोर दिले जाऊ नये म्हणून चाकून झाकून गोड फळे भगवंताला ती देत होती. उष्टी बोरे आपण देवाला देत आहोत याचे तिला भानही नव्हते. शबरीच्या उष्ट्या बोरांचा श्रीरामाने स्वीकार केला याचा अर्थ इथे जात, धर्म, सामाजिक दर्जा महत्त्वाचा नव्हता, तर भक्ती व प्रेमाने दिलेल्या गोष्टींचा मनातील भाव महत्त्वाचा होता. मानवी मूल्ये आणि मनाचे शुद्धत्व हेच देवाला प्रिय असते. रामाने बोरांची प्रशंसा केली. मनोभावे बोरे खाल्ली. रामाने बोरे खाऊन बिया फेकल्या. त्यांच्यापासून द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी वनस्पती निर्माण झाली. याच संजीवनीमुळे पुढे लक्ष्मणाला जीवदान मिळाले. रामाने शबरीला विचारले, तुला काय हवे? ती म्हणाली, पंपा सरोवराचे अशुद्ध झालेले पाणी शुद्ध करा. एकेकाळी कोण्या एका ऋषींनी शबरीला लाथ मारल्यामुळे पाणी बिघडले होते. श्रीराम म्हणाले, शबरीच्या पायाचे तीर्थ जर सरोवरात टाकले तर ते शक्य होईल. आणि तसे झालेही. शबरीला लाथ मारल्यामुळे पाणी खराब झाले होते ते तिच्याच पदस्पर्शाने शुद्ध झाले. हा आहे भगवंताचा न्याय. जातीचा आणि पाणवठ्यांच्या शुद्धतेचा काही संबंध नाही, हेच जणू श्रीरामाने दाखवून दिले. शबरीच्या पायाच्या तीर्थाने सरोवराचे शुद्धीकरण करून. या कथेतून मिळणारे संदेश समाजातल्या अनेक समस्यांवर उपाय होऊ शकतात. जाती, धर्म, भाषा यांच्या पलीकडे कळावं माणूसपण. प्रेम, समर्पण आणि समानतेच्या आधारावर एक मजबूत आणि सुसंवादी समाज उभारला जाऊ शकतो. खूप नामस्मरण करावे, परमेश्वर अवश्य मिळतो. रामाचे दर्शन घेत घेत शबरी योगाग्नीत विलीन झाली. रामाने तिचा उद्धार केला. जरी झाला भाग्यवंत तरी भेटेल का भगवंत? तुका म्हणे तोची थोर, ज्याचे मुखी रघुवीर. नमस्कार.